राजुरामध्ये जो प्रकार घडला आहे हा अत्यंत गंभीर आहे आणि आपल्या सगळ्यांना शरम आणणारा असा हा प्रकार आहे। आज मी इथं आले होते। मी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांशी आज मी त्यांना भेटले आहे आणि त्यासोबतच जे संबंधित विभाग आहेत त्या विभागाने आत्तापर्यंत काय कारवाई केली आहे याचा आढावा मी आज इथं घेतलेला आहे। आज अनेक शिष्टमंडळांनी पण माझी भेट घेतलेली आहे आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी आज केलेली आहे। या संपूर्ण विषयामध्ये शासनाच्या विविध विभागांना आम्ही आज काही आदेश देतो आहोत कारवाई करण्याचे। आदिवासी विभागामध्ये त्यांनी रेग्युलर तपासणी केली होती का शाळांची, त्यांनी रेकॉर्ड्स ठेवले होते का, याच्याबद्दलची माहिती आज आम्ही त्यांना विचारलेली आहे। याच्यासोबतच ज्या ज्या लोकांवर आरोप लागलेले आहेत, त्यांच्यावर आता केसेस दाखल झालेल्या आहेत, त्यांच्याबद्दलच्या कार्यवाही पोलिसांनी काय केली हे पण त्यांना आज मी विचारलेलं आहे। या संपूर्ण विषयामध्ये मुली घाबरलेल्या आहेत, त्यानंतर तणावात पण त्या आहेत, त्यामुळे त्यांचा तणाव कमी करणं पण अत्यंत गरजेचं आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं या मुलींचं आणि त्यांच्या सगळ्या पालकांचं समुपदेशन पण केलं जाणार आहे आणि त्यांनी तणावरहित राहावं, पुन्हा नवीन वर्षामध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन मुक्त वातावरणात त्यांनी राहावं याकरतासुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचे आहे, जे राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केले जाते। या प्रकरणामध्ये जो FIR दाखल झालेला आहे त्या FIRमध्ये पॉक्सोचे सगळे कलम लागलेले आहेत, त्यासोबतच ॲट्रॉसिटीचे पण लागले आहेत, IPCचे पण लागलेले आहेत आणि 5 लोक अटकेमध्ये सुद्धा आहेत। त्यामुळे जो FIR झाला आहे आणि तेव्हा लगेच जी अटक झालेली होती ह्या गोष्टी त्यावेळेसच्या करता त्या पोलिसांनी केलेल्या होत्या आणि तपास पुढं त्यांचा चालू होता। हे सगळं पाहावं लागेल की त्यांनी खरंच 6 तारखेला मुलींना दाखल केलं होतं, तर तोपर्यंत त्यांनी का गुन्हे दाखल केले नाही, नेमकं काय झालं आहे हे सगळं तपासावं लागेल। याबद्दलचं सगळं स्पष्टीकरण मी पोलीस विभागानं मागितलेलं आहे।